हे पहा, सर्व्हिस रोड पुणे सोलापूर हायवे कळसोडा याला म्हणतात. एवढ्यातून भादलवाडी तलावात पाणी जाते आणि भादलवाडी तलाव फुटलेला आहे. हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. मी जे जगताप इंदापूर तालुक्यातील भादलवाडी तलावा पिचिंग फुटलेली असून वरतून 5 ते 10 फूट भिंत फुटून पाणी ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान हे पाहत आहोत आपण. लाईव्ह पाहत आहोत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान खूपच नुकसान. हे क्षेत्र काका कन्हेरकर भादलवाडी यांचे असून खूप म्हणजे खूपच नुकसान. या पुलावरून नाही, या पुलावरून रात्री पाणी वाहत होते. मी अंदाज असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही, याची मला खंत वाटते. या पुलावरून हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. विचार करा, इथे किती पाणी असेल, या ठिकाणी किती पाणी असेल, हे आपल्या नजरेस येऊ शकते. बघा, ये पहा, खूप तारा, इलेक्ट्रिसिटी, खूप म्हणजे खूप नुकसान. असे नुकसान ना भूतो ना भविष्य असा पाऊस या ठिकाणी झालेला आहे. आपण पाहत आहोत काय परिस्थिती आहे. हे पहा, पर्यटक सुद्धा इथे जमलेले आहेत. आपण पाहत आहोत आणि आपण पाहिलं पाहिजे असं दृश्य आपल्या नजरेस आहे. हे खूप नुकसान असहनीय, अतुलनीय असं आहे. यावर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने काहीतरी पर्याय उपलब्ध करून द्यावा. सरकारने काहीतरी मदत म्हणून शेतकऱ्यांना द्यावी आणि या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. मी मगाशी दाखवल्याप्रमाणे कुंभरगावी पुलाचे खूप नुकसान झालेले आहे. भादलवाडी तलावाचे झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाईपलाईन, ऊस, केळी वगैरे सर्व वाहून गेले आहे. त्या भरपूर शेतकरी आहेत, मी नाव सुद्धा घेऊ शकत नाही. असं हे आहे, इमॅजिन सुद्धा करू शकत नाही आपण. काय वेळ असू शकते कालची. आम्ही पाऊस उघडल्यानंतर इथे आलो होतो. खूप आणि खूप 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 हायवेचे कर्मचारी, हायवेची गाडी आहे, अडचण आल्यास मदत करते, ते सुद्धा मदत करू शकले नाहीत. खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती. हा पूल विचार करा, या वरील पुलावरून पाणी वाहत होते. हे जाणारे ट्रक्स वगैरे हे सुद्धा बंद होते. हा कठडा दिसतो त्या लेवलने पाणी वाहत होते. विचार करा, हा पूल, या पुलाची अवस्था काय 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 दर्जाचं काम केलं असेल. काय सरकारने काम करून घेतलं असेल, कुठल्या दर्जाचं काम करून घेतलं असेल, याची मला खंत वाटते. पूल झालेला जास्तीत जास्त 7 ते 8 वर्ष झाले असतील, याच्या पलीकडे नाही. आपण पाहू शकता लाईव्ह. खूप म्हणजे खूप दयनीय अवस्था झालेली आहे शेतकऱ्यांची. पाऊस पडून सुद्धा रानात पिके नाहीत, पिके येऊन सुद्धा रानात पिके नाहीत आणि पिके जाऊ शकत नाहीत. रस्ता बंद, पाणी बंद, वीज बंद, माणसांचं खाणं पिणं सुद्धा बंद झालेलं आहे.